आज आलो पिंपरी मार्केटला. तर मुलींसोबत इथे मी पिंपरी मार्केटला आले. तर हळदी कुंकवासाठी थोडीशी शॉपिंग करायची होती आणि दीदीला देखील ड्रेस ठेवायचा आहे, त्याच्यासाठी मटेरियल घ्यायचं होतं. आता मुलीसोबत आहे म्हटल्यानंतर काही शॉपिंगला काही जोडच नाही. मुलींचं खूप असतं, हे घ्यायचं ते घ्यायचं. तर बघा इथे मी ब्लाऊज घेतले, तर रेडीमेड ब्लाऊज घेतलेत. खूप छान छान असे ब्लाऊज होते. ब्लाऊज घेतला मी, दीदीने देखील एक घेतला आणि खूप सुंदर होते. ते घेतल्यानंतर आम्ही इथे डेकोरेशनसाठी काही साहित्य घेतलं. तर खूप छान असं इथे डेकोरेशनसाठी साहित्य होतं. तर खूप छान छान असे छोटे छोटे पतंगा किंवा मग अजून सजावटीसाठी खूप सगळं साहित्य होतं. तर ते घेतल्यानंतर आता इथे मी बांगड्या घेतल्या. तर खूप छान छान अशा बांगड्या होत्या आणि खूप काही घेण्यासारखं होतं. मार्केटमध्ये खूप छान छान असे गाडे लागलेले होते. तर खूप सगळंच घ्यावंसं वाटतं आणि मुलींचं हे घ्यायचं ते घ्यायचं खूप चाललं होतं. सगळं बाहेरून झाल्यानंतर आता तिला अशा पद्धतीचा ड्रेस शिवायचा आहे, त्याच्यामुळे आम्ही आलो आहे कपडा घेण्यासाठी. कपडा घ्यायचा आहे आणि दीदी घरीच शिवणार आहे. दीदीकडे मशीन आहे आणि दीदीला क्लास लावलेले आहे, ती शिकते. तर त्यासाठी ती घरीच शिवून देणार आहे दीदीसाठी. तर बघा आता आम्ही इथं अशा पद्धतीचा अशा कलरचा तिच्या आवडीचा आम्ही मटेरियल घेतलं आहे. तिथून बाहेर पडल्यानंतर आम्ही हळदी कुंकवासाठी इथे साहित्य बघितलं. तर खूप छान छान असं साहित्य होतं. काचेचे बाऊल होते किंवा मग अशा पद्धतीच्या बरण्या होत्या. तर मी देखील घेतलं हळदी कुंकवासाठी आणि मला घ्यायची होती रिंग लाईट. तर मुलींनी खूप माझे शॉपिंगमध्ये पैसे घालवले, त्याच्यामुळे ही खूप मला किंमत सांगितली याची. तर मी परत पुढच्या वेळेस आल्यानंतर रिंग लाईट घेणारी रिक्षा बुक केली आणि डायरेक्ट घरी निघून आलो. तर मुलींना थोडंसं खाल्लं, पाणीपुरी खाल्ली आणि डायरेक्ट आम्ही रिक्षा बुक केली आणि घरी आलो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.